हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू दी चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सकाळची लगबग माझी सुरू आहे नाश्त्याची आणि चपातीचं पीठ मी मळून ठेवलेलं आहे. आणि इथे मी तुम्हाला ह्या लायटरबद्दल सांगते आहे. ॲक्च्युली हे इलेक्ट्रिकल लायटर आहे, म्हणजे चार्जेबल लायटर आहे आणि खूप छान त्याची क्वालिटी आलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत चांगलं चालतं आहे आणि एकदा तुम्ही त्याला चार्ज केलं ना, कंप्लीट ते जवळजवळ एक 1.5-2 महिने तरी त्याला पुन्हा चार्ज करायची जरूरत नाही आहे. तर मला आठवत नाही आहे लास्ट टाईम मी कधी चार्ज केलं होतं. नेक्स्ट टाईम जेव्हा मी चार्ज करेन ना, त्यावेळेस मी तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवून नक्की सांगेन की ते एक्झॅक्टली किती दिवस मला ते म्हणजे येतं चार्ज एकदा केल्यावर. इथे मी मटकी थोडी जी आहे, परवा भाजी बनवली होती मटकीची, त्यावेळेस थोडीशी जी आहे उरली होती मटकी मोड आलेली. तर ती मटकी आणि थोडंसं बिनीस होतं माझ्याकडे, तर दोन्ही मिक्स करून मी असं जी आहे आजची भाजी बनवलेली आहे. कधी कधी असं होतं की थोड्या थोड्या सगळ्या भाज्या उरलेल्या असतात, मग एखादं न्यू कॉम्बिनेशन जे आहे रेडी होतं. म्हणजे तशाच पद्धतीने आज काही भाजी बनलेली आहे, म्हणजे मटकी आणि बिनीस मिक्स करून. गावाहून आल्यानंतर ना किचनची आणि बेडरूमची बऱ्यापैकी मी क्लिनिंग जी आहे केली होती, पण लिव्हिंग रूमची म्हणजेच हॉलची क्लिनिंग बाकी होती. सो म्हटलं आज तीच उरकून घेऊया. तर सगळ्यात आधी मला सोफा कवर वगैरे चेंज करून घ्यायचा होता, त्याचबरोबर सगळं डस्टिंग वगैरे करून घ्यायचं होतं. आता हा जो सोफा कवर आहे ना, मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील याच्याबद्दल मेन्शन केलं होतं. खूप छान याची क्वालिटी आली आहे. 6 सीटरसाठी अगदी परफेक्ट हा सोफा कवर आहे. मिशोवरून मी घेतला आहे अगदी रिजनेबल रेटमध्ये. तर मी आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना याची लिंक देईनच, त्याचबरोबर प्रोडक्ट्समध्ये ना सिमिलर प्रोडक्ट मी जे आहे टॅग करून देईन. तर सगळ्यात आधी जो आहे सोफा कवर काढून घेतला, त्यानंतर सोफा हटवून ना सगळं जे आहे झाडून घेतलं. कारण कितीही आपण आतमध्ये झाडू घालून झाडलं तरी ते थोडंफार काही ना काही मुलींना टाकत असतातच सोफ्याच्या खाली. आणि या सोफ्याचं जे आहे बेनिफिट म्हणाल तर खूप लाईट वेट आहे. सो मला इझिली तो हटवून क्लिनिंग करता येतं. त्याचबरोबर मी आता जो सोफा कवर घालते आहे ना, हा देखील मी मिशोवरूनच घेतला होता. हा तरी पैसा वसूल आला आहे. ॲक्च्युली हा एकच सोफा कवर माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून होता. हा एकच मी वापरत होते आणि हा ना खूप म्हणजे अगदी 150च्या आतच मला हा भेटला आहे. मिशोवरूनच मी घेतला होता आणि खूप छान, म्हणजे याला किती वेळा मी वॉश केलेला आहे. म्हणजे मी आता सकाळी याला वॉश केले की एक अर्ध्या तासात तो सुकून यायचा. म्हणजे अगदी तो पातळ आणि लाईट वेट आहे, त्यामुळे पटकन सुकून जायचा आणि लगेच मी दुपारी परत तो घालायचे. असं भरपूर याला मी वापरलेलं आहे. अगदी पैसे कधीच फिटून गेलेत त्याची म्हणायला हरकत नाही. खूप छान याची क्वालिटी आली आहे. याचं देखील मी जी आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, प्रोडक्ट्समध्ये टॅग करून देईन. तर चला, आता सोफा कवर वगैरे चेंज करून झालेलं आहे माझं. मला ना सोफा क्लीन करण्यासाठी ना ते वॅक्यूम येतं ना, हँडी असतं बघा छोटं, ते मला घ्यायचं आहे. बघू आता कधी घेणं होतं. पाहिलं आहे मी 1-2 ऑनलाईन. ते लवकरच मी घेईन, कारण कितीही ते डस्टिंग केलं ना तरी ते सोफ्यावर थोडीफार धूळ जी आहे ती जाम झालेली असते, ती निघत. सो त्यासाठी एक मिनी वॅक्यूम मी लवकरच घेईन आणि तुमच्याशी शेअर करेनच. तर मी आत्ता बघितलं की सोफ्यावरच राशी आपलं पाऊच जे आहे पेनचं विसरून गेलेली आहे. आता जेव्हा ती स्कूलमध्ये जाऊन तिला जेव्हा काही लिहायला दिलं की त्यानंतर तिला लक्षात येणार की ती घरीचाच विसरून गेली आहे. सो कुठेतरी फ्रेंड्स वगैरे घेऊन लिहील ती, पण घाई गडबडीत असं होतं कधी कधी. तर त्यानंतर आता हे टी व्हीच्या वरती जे रॅक मी लावलेलं आहे ना, त्यावरचं जे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत सगळे, ते सगळे मी जे आहे साफ करून घेते आहे, डस्टिंग करून घेते आहे. ॲक्च्युली मला ते वॉशच करायचे होते, पण त्यांना पाहिल्यानंतर इतकीशी धूळ नव्हती, म्हणजे पुसल्यानंतर ते साफ होतील इतपतच ते घाण झाले होते. सो म्हटलं चला ह्यावेळेस फक्त जे आहे पुसूनच घेऊया. सो ओल्या कपड्यांनी ते व्यवस्थित सगळे जे आहे पुसून घेतलेले. आता हे जे रॅक आहे ना, मी जेव्हा इथे आम्ही शिफ्ट झालो होतो ना, 2 वर्ष झाली आम्ही इकडे आहोत. सो हे त्यावेळेस मी जे आहे हे रॅक ग्लासचं लावून घेतलं होतं आणि खूप छान, म्हणजे अगदी कमी रेटमध्ये छान असं हे सगळं सजलं होतं. आणि तेच ज्याच्यावरचे जे आयटम्स आहेत ना, ते काही जे आहे मिशोवरून घेतलेले आहेत, काही मी DIY केले आहेत. म्हणजे ग्लास वगैरे जे आहेत मी स्वतः पेंट केलेले आहेत. आणि मगाशी मी तुम्हाला मातीचा बुद्धा दाखवला ना, तो गावाकडून लोहार नाही, काय म्हणतात, हां, कुंभार शाळेतून मी जे आहे तो बुद्धा आणला होता आणि बरेचसे आणि मातीचे आयटम्स आणलेले होते. मागेही मी व्हिडिओजमध्ये शेअर केलेले आहेत. तर खूप छान सगळं जे आहे टिकाऊ आलेलं आहे आणि छोटंसंच रॅक आहे, पण ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. म्हणजे खूप छोट्या छोट्या वस्तूने ते सजलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण रेंटेड हाऊसमध्ये जे आहे जुगाड करून आपलं घर जे आहे सजवू शकतो.
आणि हे जे मनी प्लांट आहे, आर्टिफिशियल आर्टिफिशियल प्लांट जे आहे हे, यामुळे तरी या टी व्हीच्या वरचं जे स्पेस आहे, ती जी स्पेस आहे ना, तिथली शोभा द्विगुणित होते म्हणायला हरकत नाही. खूप छान हे आर्टिफिशियल प्लांट आहे. त्याचबरोबर आता जे मी साफ करते हेही खूप छान आहे. कोणत्याही प्रोडक्टची तुम्हाला लिंक हवी असेल तर तशी मला कमेंट करा. माझ्या घरातील सकाळची जी दिनचर्या असते ना, साफसफाई, क्लिनिंग, काहीही असो, स्वयंपाक असो, ते सगळं ना म्युझिक ऐकत म्हणजे नामजप किंवा तारक मंत्र किंवा हिंदी मराठी गाणी ऐकतच होत असते. किचनचं माझं वॉलपेपर सुटत आलं आहे आणि आता मी सेम तसलंच व्हाईट कलरचं दुसरं मागवलं आहे, तेही आज मला रिसीव्ह झालं आहे. आता बघूया हे कधी लावणं होतं आहे. आधी ते स्टिकर म्हणजे जे पहिलाचं वॉलपेपर आहे ते काढावं लागणार आणि त्यानंतर मग हे चिटकवावं लागणार. आता ते काढण्याचाच मोठा टास्क आहे. लावायला तितकं टफ नाही आहे, पण ते लावलेलं काढायला खूप जड आहे ते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू मी चॅनल. मी तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सोमवार आहे, छान अशी देवपूजा झाली आहे, घरातली कामं जी आहेत आवडली आहेत. मी टमाटरचे सार बनवणार आहे आणि त्यासाठी हे 3 टमाटर मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिट्टी काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे वाटण्यासाठी मी थोडंसं ओलं खोबरं, अर्धा कांदा, लाल तिखट मिरच्या आहेत त्या म्हणजे थोडं तिखट आहेत आणि त्यानंतर आल्याचा एक तुकडा आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या घातलेल्या आहेत. आता हे टमाटर देखील मी यांची सालं काढून यामध्ये घालून वाटण करून घेणार आहे. देखील मी यामध्ये घातले, आता याचं मी वाटण करून घेणार आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण, तर या सगळ्याची जी आहे फोडणी घालायची आहे. तर तुम्ही बघितलं मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, लसूण यांची फोडणी घातली आणि ती फोडणी छान अशी तडतडली की त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, टमाटर, शिजलेले टमाटर, त्याचबरोबर लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, ते सगळं जे घातलेलं आहे मगाशी तुम्हाला दाखवलं मी, तर ते सगळं जे आहे वाटण केलेलं या फोडणीमध्ये घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जशी क्वांटिटी हवी त्याची जितकी क्वांटिटी हवी, जशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरता मीठ, हळद घालायचं आहे आणि त्याचबरोबर वरून तुम्हाला गरम मसाला वगैरे हवा असेल तर तुम्ही घालू शकता. तर अशा प्रकारे हे सगळं घालायचं आणि छान त्याला 1-2 मिनटं व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. खूप छान असं हे चविष्ट असं लागतं आणि त्यानंतर ना एक आंबट गोड चवीसाठी ना त्यामध्ये थोडासा गूळ आणि चिंच त्यामध्ये घालायचं आहे. अगदीच ऑप्शनल आहे, तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता, पण या स्टेपमुळे जे आहे या आंबटीला चव येते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर वरून छान असं कोथिंबीर तुम्ही घालायची आहे. आता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती, सो मी कोथिंबीर घातलेली नाही आणि हो, कोथिंबीर खूप जास्त महाग झालेली आहे. आमच्याकडे 50 रुपये जुडी आहे. तुमच्याकडे कसा रेट आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.